वाजले? तर इथे पहाटेच्या वाजलेल्या आहेत 2:15 आणि मी आज उठली होती 3 वाजता. तसं तर रोज 3:30ला उठत असते मी, पण आज अर्धा तास लवकर उठते कारण की आज वैभवदा जाणार आहे सहलीला. त्याच्या शाळेची सहल निघालेली आहे आणि त्यामुळं तो पण ना लवकर निघणार आहे, म्हणजे पहाटे 5लाच जायचं आहे त्याला पण शाळेमध्ये त्याच्या. त्यामुळं दोघांचा डब्बा तयार करायचा आहे, साहेबांचा पण वैभवदाचा पण. आणि त्यानंतर वैभवदासाठी थोडंसं शेंगदाण्याचे लाडू पण बनवायचे आहेत आणि त्याचबरोबर पोहे पण बनवायचे आहेत त्याच्या नाश्त्याला, कारण की त्यांना दिवसभर तिकडं थांबायचं आहे बाहेरच. त्यामुळं दुपारचं जेवण आणि सकाळचा नाश्ता हे दोन्ही पण बनवून द्यायचं आहे. तर आता इथे मी उठल्या अगोदर आता किचन पूर्ण पुसून घेते. रात्रीचं तसं तर पूर्ण किचन क्लीन केलेलं होतं, पण ओला कपडा केला आणि पूर्ण किचन पुसून घेतलं एकदाशी. आणि त्यानंतर आता ठेवणार आहे आंघोळीसाठी पाणी. आणि आता दुसरी कोणती पण भाजी जर बनवायचं म्हणलं तर मग त्याच्यासाठी कांदे टोमॅटो हे ते कापत राहावं लागतं आणि त्यामध्ये ना उशीर होऊ शकतो. त्यामुळं ना मी आता इथे हरभऱ्याचीच भाजी बनवणार आहे दोघांसाठी पण, कारण की शिमला मिरची आहे घरामध्ये ठेवलेली, पण शिमला मिरची कसं वैभवदा खातो आवडीने, पण साहेबांना आवडत नाही फारशी. आणि त्यामुळं एकाला एक वेगळं आवडतं असं चालू असतं त्यांचं. त्यामुळं आता दोघांचा पण डब्बा सोबतच बनवायचा आहे, जास्ती वेळ नाही. त्यामुळं इथे मी हरभऱ्याची भाजीच बनवायचं ठरवलं. आणि त्यानंतर ना इथे पोहे पण बनवून घेणार आहे, त्यामुळं पोह्यासाठी मी इथे कांदे बारीक चिरून घेते. आणि इथे ना हरभऱ्याची भाजी आहे, त्याच्यामध्ये कुठे कुठे असं एखादी काडी वगैरे सापडते, म्हणजे जे भाजी असते त्याचंच एखादी काडी असते, निब्बर असते ती जाड वगैरे, तर ती असली तर ती काढून फेकायची. असं तर ना माझ्या सासूबाई ज्या आहेत त्यांनी म्हणजे भाजी नीट करूनच पाठवलेली आहे, म्हणजे अजिबात याच्यामध्ये काड्या वगैरे नाहीत आणि एकदम कोवळी कोवळी अशी भाजी आहे. त्यामुळं मला नीट करायची तर गरज नाही, तरीसुद्धा एकदा मी चेक करत होते. तर बस आता नीट करून झालेलं आहे आणि पटकन आता याला फोडणी देते. तर इथे बघा वैभवदादाला न उठवता आपोआप जाग आली आणि ते पण 4 वाजताच. तर रोज जो वैभवदादा 8-8:30 वाजल्यात तरीसुद्धा डोळा उघडत नाही त्याचा, तर तो वैभवदादा आज 4लाच उठून बसला आहे. म्हणजे रोज शाळेत जायचं असतं ना असं अभ्यास करण्यासाठी, त्यामुळं त्याला जाग येत नाही. थंडी वाजते, मम्मी थंडी लागते, हे ते असं चालू असतं त्याचे नखरे. पण आज मात्र सहलीला जायचं आहे, त्यामुळं स्वतःहून उठला तो आणि आपोआप त्याला जाग आली, आळस पण आलं नाही. तर असंच असतं, म्हणजे काही सबस्क्रायबर मला विचारतात ना की लवकर उठण्याचा काय उपाय आहे. तर हे बघा तुम्हाला तुमच्यासमोरच एक्झाम्पल आहे. तर जेव्हा पण आपल्या मनामध्ये ना काहीतरी आनंद असतो, काहीतरी खुशी असते आणि काहीतरी आपल्याला चांगलं काम करायचं असतं, आपल्या आवडीचं काम करायचं असतं, तेव्हा ना आपल्याला ना आपोआप जाग येते. म्हणजे अलार्म लावायची सुद्धा गरज पडत नाही, एवढं आपल्याला पटकन जाग येते. पण ज्या टायमाला आपल्या न आवडीचं काम आपल्याला करायचं असेल, म्हणजे रोजची आपली कामं वगैरे किंवा अभ्यास वगैरे मुलांचा, तर ना मग मात्र कितीही वेळ झाला तरी पण ना उठावंसं वाटतच नाही, कारण की ते कामच आपल्या आवडीचं नसतं. त्यामुळं ना कोणत्याही काम करण्यासाठी ना आवड निर्माण करणं हेच उपाय आहे, म्हणजे लवकर उठण्यासाठी. तर आता वैभवदादा उठला होता आणि आता त्याला मी सांगितलं ब्रश वगैरे कर, कारण की पाणी ठेवलं आहे आंघोळीसाठी. तर आणि आजकाल ना खूप खूप म्हणजे जास्ती एकदम थंडी पडते, म्हणजे महाराष्ट्रभरामध्येच म्हणजे तसं तर सांगितलं आहे की सगळीकडे थंडी जास्ती असू शकते म्हणून. पण इथे आमच्या इकडे तर ना भरपूर थंडी आहे, म्हणजे थोडंसं जरी बाल्कनीचा डोर ओपन असला ना तरी असं एकदम गार एकदम हवा येते आतमध्ये. तर आता हे लोक कशी जातील काय माहिती. आता साहेब तर ना बाईकवरती जातात तेवढ्याला, मग ते पण स्वेटर वगैरे पण ते पण घालत नाहीत. आणि वैभवदाला पण आता त्यांची ते हे आहे, बस बुक केलेली आहे, म्हणजे NMT बस आहे वाटतं. तर त्या बसमध्ये जायचं आहे, तर हवा तर लागतेच थोडीफार का होईना. तर आता हे दोघंजणं जाणार आहेत आणि आम्ही दोघी स्माइली कॅब दिवसभर पूर्ण घरामध्ये राहणार आहे. तर आता इथे पटकन मी भाजीला फोडणी देते.
तर हरभऱ्याची भाजी कशी बनवायची हे तर मी तुम्हाला दाखवलं होतं, पण तरी पण अजून एकदा दाखवते. तर फक्त इथे हरभऱ्याची भाजी मी निवडून घेतली, म्हणजे त्याच्यातल्या काही काड्या वगैरे असतील ते काढून टाकल्या. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं. शेंगदाण्याचं कूट आणि लाल तिखट वगैरे आपल्या आवडीनं टाकायचं. त्यानंतर चवीपुरतं मीठ एवढंच फक्त मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं 1 चमचाभर आणि आता हे जे ताटातली भाजी आहे डायरेक्टली कढईमध्ये टाकून घेतली. आणि आता याला ना थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे भाजी शिजण्यापुरतं पाणी टाकायचं. तर भाजीला ना ह्या पाणी वगैरे सुटत नाही, कारण की ओली भाजी नाही तर सुकलेली भाजी आहे, उन्हामध्ये आम्ही वाळवलेली भाजी आहे ही, त्यामुळे याला ना पाणी वगैरे सुटत नाही शिजताना. तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं की मग ही भाजी ना व्यवस्थित शिजून निघते. फक्त 5 मिनटं लागतात ही भाजी तयार होण्यासाठी. आणि त्यामुळं ना आज जास्ती घाई गडबड आहे, म्हणून मी ही क्विक एकदम तयार होणारी भाजी मी निवडली. तर आता इथे भाजी तर आपली तयार झालेली आहे, तर फक्त आता चपात्या बनवायच्या बाकी आहेत. तर चपात्याचं पीठ पण मी मळून घेतलेलं आहे आणि ते काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही, पण चपात्याचं पीठ मळून ठेवलेलं होतं. तर भाजी बनवायची बाकी होती. तर आता वैभवदादा गेला आहे आंघोळ करायला आणि त्यानंतर साहेब पण उठलेले आहेत, त्यांची पण तयारी चालू आहे. आणि आता इथे मी थोडंसं गरम पाणी करून घेते, कारण की साहेबांनी आजकाल ना गुळाचा चहा पिणं पण बंद केलेलं आहे. त्यांना ना डॉक्टरांनी सांगितलं की शुगरची सुरुवात झालेली आहे, त्यामुळं गुळाचा चहा पण पिणं हे बंद करावं लागेल आणि साखरेचा चहा पण बंद करावं लागेल. तर त्यामुळं फक्त आता साहेब गरम पाणी घेतात ग्लासवर आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळून पितात. बाकी गोड सगळं बंद केलं आहे त्यांनी. भात वगैरे हे पण खायचं नाही असं सांगितलं आहे डॉक्टरांनी. त्यामुळं इथे आता फक्त गरम पाणी करून द्यायचं आहे त्यांना. आणि त्याचबरोबर इथे आता मी शेंगदाण्याचे लाडू बनवण्याची तयारी करत होते. तर आता शेंगदाणे वगैरे भाजायला वेळ नव्हता, त्यामुळं जे कूट मी वाटलेलं होतं शेंगदाणे भाजून, तर तेच मी कूट एक वाटीभर घेतलं आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं गूळ मिक्स करून ते पूर्ण असं मिक्सरला वाटून घेते, ज्यामुळं म्हणजे कमी वेळेमध्ये शेंगदाण्याचे लाडू तयार होतील. आणि इथे बघा पहाटेच्या वाजलेल्या आहेत 5 आणि वैभवदादा तयार झालेला आहे. तर त्याचे ना काही अजून छोटे काही सामान वगैरे घ्यायचं होतं, ते घेत होता, बॅग भरत होता त्याची. आणि उत्साह बघा त्याचा, एवढा पहाटे तो तयार झाला. आणि रोजचं असं म्हणजे उठायचं म्हणलं की त्याच्या भरपूर जीवावर येतं, पण आज सहलीला जायचं आहे आणि सहलीला जायचं आहे म्हणून उत्साह होता खूप. आणि आम्हाला पण तसंच असायचं. मी पण जेव्हा लहान होती ना, तेव्हा मी पण जेव्हा शाळेच्या सहलीला जात होते ना, तेव्हा मी पण असंच उत्साही असायचे. रात्रभर मला तर झोपच येत नव्हती रात्रभर, एवढा उत्साह असायचा. तर आता इथे चला मी आता डब्बा बांधून देते वैभवदादाचा. तर एका डब्यामध्ये शेंगदाण्याचे लाडू दिलेत, त्यानंतर एका डब्यामध्ये भाजी दिली, एका डब्यामध्ये चपाती आणि एका डब्यामध्ये पोहे, असे एकूण 4 डबे इथे मी दिलेले आहेत. म्हणजे दिवसभर त्याला आता बाहेरच राहावं लागणार आहे त्यामुळं. तर जे काही आता घाई गडबडीमध्ये बनवून दिले, तर आय होप त्याने ना पूर्ण संपवलं पाहिजे, नाहीतर एवढी मेहनत करून काय फायदा नाही मग. आणि ना रात्री साहेब आणि वैभवदादा म्हणजे स्टेशनला गेले होते दोघंजणं, त्याच्यासाठी नवीन जॅकेट पण आणलं. तर जे आत्ता त्याने घातलेलं आहे ग्रीन कलरचं जे जॅकेट, तर ते घेतलेलं आहे, 650 रुपयाला भेटलं ते. तर ते जॅकेट आणलं आणि त्यानंतर त्याला ना खाण्यापिण्यासाठी काही वस्तू पण आणल्या, म्हणजे काही शेव, चॉकलेट झालं तर बिस्किट वगैरे हे सगळं घेऊन आले होते ते, त्याच्या आवडीचं स्नॅक्स वगैरे. आणि त्याचसोबत मी घरातून हे बनवून दिला आहे डब्बा. तर आता एवढं मेहनत केलेली आहे तर त्याने खाल्लं पाहिजे नक्कीच. तर आता इथे पहाटेच्या 5 वाजलेल्या होत्या. बाहेर तर खूपच अंधार दिसत होता. त्यामुळं ना मग मी त्याला विचारलं की दादा मी येऊ का तुला सोडायला शाळेमध्ये म्हणून. तर
तो नाही म्हणला. मी माझे सगळे मित्र आहेत सोबत, त्यामुळं मी त्यांच्यासोबतच जाणार आहे. तर 5-6 जणं आहेत सगळेजण, म्हणजे सोसायटीमधले 2-3 जणं, बाजूच्या सोसायटीमधले 2-3 जणं, असं म्हणजे 5-6 जणं आहेत आणि सगळेजणं मिळूनच जाणार आहेत शाळेमध्ये. आणि त्याचबरोबर ना शाळेतून सरांचा पण फोन आला होता की वैभव निघाला आहे का म्हणून, कारण की शिक्षक सगळेजणं शाळेमध्ये जमा झालेले आहेत ऑलरेडी आणि फक्त आता मुलं सगळेजणं येत आहेत. तर आता वैभवदादासाठी थोडासा इथे चहा बनवते, चहा आणि बिस्किट खाईल थोडंसं आणि त्यानंतर निघेल. एवढ्या पहाटे पहाटे तर काही चपाती वगैरे खायला नको वाटतं त्याला, त्यामुळे चहा आणि बिस्किट वगैरे खाईल आणि त्यानंतर निघेल तो त्याच्या शाळेमध्ये. आणि इथे ना त्याला ना मी कानटोपी घालायला सांगितली, कारण की थंडी भरपूर होती बाहेर, पण तो नको नको करत होता. पण नंतर शेवटी जबरदस्ती केल्यामुळं त्याने घातली इथे कानटोपी. त्याला आवडत नाही कानटोपी वगैरे घालायला. आणि ती हे घाल, काळा चष्मा, म्हणजे आशिकी 2 मधला हिरो दिसतो. हं? रुमाल घेतला का? मग ते येणार आहे का आदित्य? सॉक्स घातला ना, शूज बाहेरच आहेत. अजून काय विसरलाच का बघ. बाय बाय, मी चाललो कामाला. आणि इथे जसं मी ना दरवाजा ओपन केला ना, असं गार एकदम गारवा सुटला होता भरपूर एकदम. ते फ्रीजरचं डोर ओपन केल्यावरती कसं गारवा लागतो ना, तसा गारवा सुटला होता एकदम. आणि खूपच डेंजर थंडी आहे आमच्या इकडे. तर घर बंद असताना, जेव्हा खिडक्या वगैरे बंद असतात, तेव्हा काहीच कळून येत नाही की काही थंडी असेल वगैरे. पण जेव्हा डोर ओपन केला, खिडक्या वगैरे ओपन केल्या, तेव्हा समजतं की किती थंडी येते. तर आता इथे निघाला आहे वैभवदादा. बाय बाय. सांभाळून जा. हा, बाय. तर इथे बघा सगळे मित्र मिळून निघालेले आहेत शाळेमध्ये. तर आता कॅमेऱ्यामध्ये ना जास्त क्लिअर नाही दिसणार, कारण लांबचं हे आहे त्यामुळं. तर अशा प्रकारे वैभवदत्ताच्या शाळेची सहल निघालेली आहे पहाटेच्या सुमारास. आणि दिवसभराची काय अपडेट होते, काय काय होते, ते सगळं सरांनी ना ग्रुपवरती मेन्शन केलं होतं. त्यामुळं आम्हाला दिवसभराची माहिती भेटतच होती दिवसभर. आणि त्यानंतर ना मी काही व्हिडिओ वगैरे शूट केला नाही. तर दिवस पूर्ण गेला आणि त्यानंतर मग इथे आता वाजलेले आहेत रात्रीच्या 10, 10:15 झालेल्या आहेत. पण अजून म्हणजे मुलं अजून आलेली नव्हती शाळेमध्ये पण. तर म्हणजे पोचतील एक तास लागेल असं सांगितलं आहे सरांनी. त्यामुळं ना मग मी इथे वाट बघत बसली होती वैभवदादाची. तसं तर मी रोज ना 9:30पर्यंत झोपून जाते, पण आज मात्र मी वाट बघत बसली होती. तर लवकर झोपते, कारण की लवकर उठायचं असतं त्यामुळं. पण जोपर्यंत मुलं घरी येत नाही तोपर्यंत आज मला झोपच येत नव्हती. त्यामुळं मी आणि अनुताई बसलो होतो. बाकी साहेब ना थकून आले होते, त्यामुळं ते झोपून गेले.
आणि ते बोलले की जेव्हा वैभव दादा शाळेमध्ये पोहोचेल तेव्हा मला उठव, मग मी जाऊन त्याला घेऊन येईन शाळेतून, असं बोलले होते. पण आत्ता ना अजून 1 तास लागेल असं सांगितलं आहे, त्यामुळं बसले अजूनसुद्धा. आणि त्याच्यानंतर इथे वाजलेल्या होत्या 11:15 आणि मी साहेबांना उठवलं होतं, कारण शाळेतून फोन आल्या आल्या मी साहेबांना उठवलं. पण साहेब पण इथे उठून बसलेले आहेत. पण ना वैभवदादा स्वतःच आला, म्हणजे सरांनी त्यांना गेटपर्यंत सोडलं होतं, त्यामुळं मग वैभवदादा स्वतःच आला. आणि इथे बघा साहेब पण झोपेतून उठून नुकतेच बसले होते. तर आम्ही निघालो होतो त्याला घ्यायला, पण तो आत्ताच जस्ट आला स्वतःच. तर फ्रेंड्स, आता झालेला आहे खूप उशीर, त्यामुळे व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटूया. बाय.